राहण्याची व्यवस्था, एक वेळचं जेवण, 2 वेळचा चहा आणि महिलांकरता राहण्याची स्वतंत्र व्यवस्था, ही त्यांची कमिटमेंट होती या महाकुंभ यात्रा ऑर्गनाईज करण्याची. आणि हे या ठिकाणी अशा प्रकारचे ते पॉम्पलेट्स होते, ते पॉम्पलेट्सही होते फेसबुक व्हॉट्सअपवर सुद्धा या प्रकारचं प्रसारित केलेलं होतं, म्हणून सर्व लोक गेले. आता हे मी जी पावती 6 जणांची फाडली तेव्हा ते मला सांगत होते की फक्त आमच्या 2 गाड्या जाणार, परंतु प्रत्यक्षात त्यांनी 10 गाड्यांचं बुकिंग केलं. म्हणजे 2 गाड्याचं नियोजन आणि 10 गाड्याचं नियोजन, ह्यामध्ये जी एफिशियन्सी लागते ती एफिशियन्सी त्यांच्याजवळ आहे की नाही आहे आपल्याला माहीत नाही, परंतु त्यांनी हे जे आहे लोकांना एक अंधारात ठेवून अशा प्रकारचं 10 गाड्यांचं बुकिंग. त्यानंतर त्यांनी हे अशा प्रकारचे आय कार्ड दिले, दिस इज आय कार्ड, हे त्यांचं आय कार्ड आहे, त्यांनी दिलेलं पॅसेंजरला. काही पॅसेंजरला दिलं, त्यांनी ते इन्सिस्ट केलं की आम्हाला पावती द्या, आम्हाला कार्ड द्या, आम्ही कोण्या गाडीत बसायचं, त्यांना दिलं. बाकी कोण्या लोकांना, बऱ्याचशा लोकांना दिलं पण नाही. आणि याच्या मागे हे नंबर दिले त्यांनी, त्यांचे सहयोगी, हे सहयोगी जे इथे दिलेले आहे, हे सहयोगी, हे फोटो नंबर 1 जे आहे त्या फोटो नंबर 1 मध्ये त्यांची नावं आहेत. प्रोग्राम त्यांचा आहे, ते रामाजींचा, त्याच्यामध्ये काही पोस्टर लावण्याचा, त्या लोकांवर म्हणजे इन्फ्लुएन्स आणण्याचा काही प्रश्न नव्हता. त्यांना जेव्हा तो टॅक्स मिळत नव्हता, त्या प्रत्येक गाडीचा टॅक्स होता 12,000 ते 13,000 रुपये. ते भरल्याशिवाय ते गाड्या जाऊ देत नव्हते. आणि आम्हाला रात्री तिथे वाजले जवळपास 1-1.5 वाजला. हे जो काय जवला पार्क कुठला तरी नाका येतो MP रोडला, जबलपूरच्या अलीकडे, प्रत्येक गाडीने एवढ्या टाक. परंतु पॅसेंजर लोकांना 3-3 तास तिथं थांबून करतात, 3-3 तास. आता त्या आपल्याच्या तिथं कोण काय करणार, काही करता येत नाही. मग तसेच लोक बसले त्याच्यामध्ये, त्यांनी ते क्लिअरन्स केलं, पुढे प्रवास सुरू झाला. आणि गाड्या ज्या निघाल्या मग तर हे थांबायला तयार नाही. सकाळचा जो नैसर्गिक विधी आहे त्या नैसर्गिक विधी करता तर म्हणजे बॅट नॅचरल आहे, ते थांबायलाच पाहिजे. आणि कोण्या ठिकाणी थांबावं याचं सुद्धा भान येणार नाही. अशा ठिकाणी त्यांनी थांबलं की त्या स्त्रियांना, वृद्ध लोकांना रस्त्यावरच ते करण्याचा प्रसंग यावा, इतकी निर्लज्जपणाची वागणूक या लोकांनी दिली. आता त्या स्त्रिया त्या ठिकाणी रस्त्यावर जातील का? कारण लोकांनी फेन्सिंग केलेलं आहे, त्या फेन्सिंग मधून या स्त्रिया जाणार नाही. आणि MP मध्ये पूर्ण इरिगेशन आहे, ते इरिगेशन असल्यामुळे कोणतीही स्त्री तिथून जाण्याचा प्रयत्न करत नाही. दोन्ही साईडला पाण्याचे ते ड्रेन वाहत आहेत, त्या स्त्रिया कशा काय जातील त्याच्यामध्ये पास करून. परंतु त्या स्त्रियांची ही अडचण सुद्धा त्यांनी लक्षात घेतली नाही आणि अशा भलत्या ठिकाणी थांबवलं. आम्ही त्यांना बोलण्या सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा हे असं नाही, अशी कुटुंब नव्हते, माणसाची जात आहे ठीक आहे, कुठे दूर जाईल तो, परंतु स्त्रियांना तुम्ही हे अशा प्रकारचा म्हणजे त्रास देऊन ह्या त्रास दिल्याचाच प्रकार आहे. अशा ठिकाणी थांबा जेणेकरून त्यांना मोकळ्या मनानं, आता मोठमोठे धाबे आहेत हे आहेत, अशा ठिकाणी थांबवा ना तुम्ही. ते चहा घेतील, काय करतील, कोणी प्राथमितीला जातील, कोणी काय करतील. परंतु त्यांनी या कोण्याही गोष्टीची त्यांनी दखल घेतली नाही. आणि जर बोलायला गेलं तर वो यहाँ पर नाही, वो यहाँ पर नाही, फोन करायला गेलं तर मैं यहाँ पर नाही, मैं दुसऱ्याच्या घर. हा बहुतेक प्रत्येकाचा अनुभव आहे, त्यांनी सांगावा. नंतर आम्हाला जी गाडी दिली होती ती गाडी होती वर्धावाल्यांची. वर्धाचे कोणी गृहस्थ होते, त्यांच्या त्या 4 गाड्या होत्या या टूरमध्ये. आणि मग त्या वर्धावाल्याच्याच गाडीमध्ये आम्ही होतो. तर ते 28 तारखेला सकाळी ही कुचंबना घडण्याची झाली. आणि नाक्यावरची जी कुचंबना आहे तो नाका पुन्हा MP UP याचा नाका लागला, तिथे 3 तास उभे गाड्या, सगळ्या गाड्या. ते जाऊ देत नाही पैसे घेतल्याशिवाय. ते म्हणते तू गाडी से आप सबको बैठो. ये बात वहाँ पर खत्म हो गई. जब हम आगे गए, आपको जो इन्होंने कल कहा कि सिलेंडर कोई था ही नहीं, जब खिचड़ी वहाँ पर बनी थी तो बिना सिलेंडर के तो बनेगी नहीं ना. और उसका भी प्रूफ है हमारे पास में कि गाड़ी में कितने सिलेंडर थे, कौन से गाड़ी में थे. और सबसे बड़ी बात मुझे अपने तरफ से आप लोगों को ये भी बोलनी है कि इन लोगों ने ये जब बोला कि
टूर में नहीं था भेड़ाघाट, टूर में भेड़ाघाट नहीं था। लेकिन मुझे आप लोग एक बात बताओ, ड्राइवर, कंडक्टर, गाड़ी के ऑनर कौस्तुभ कोलटकर जी हमारे साथ में थे, क्योंकि अमरावती की 1 या 2 गाड़ी उनकी के ट्रैवल्स जिसमें मैं बैठी थी, उनका ऐसा कहना था कि मैडम अब हमको आराम करना है, हम 4 दिन से सोए नहीं हैं। तो जबलपुर में वो लोग तो कहीं पर भी रास्ते पे गाड़ी खड़ी करके आराम कर सकते थे, हम कहाँ जाते थे, हम कहाँ सोते थे। तो प्लान सबका ये हुआ, मैंने जो उन लोगों का मिश्रा जी का ग्रुप था, तो हम लोगों ने डिसाइड किया कि हम लोग जिनको, और अयोध्या ये जो कह रहे हैं कि अयोध्या बस गई है, तो सर माउली, चिंतामणि ये 2 ही बस अमरावती में से प्रयागराज से आगे अयोध्या गई थी, जिनसे भी कुछ लोगों ने कल मुझे बताया कि दीदी हम प्रयागराज से अयोध्या जा ही नहीं पाए क्योंकि दर्शन बंद थे। और भेड़ाघाट रुकने का ये था कि 4 घंटे ड्राइवर को आराम चाहिए था। उन्होंने हमको बोला था कि दीदी हम आपको 4 घंटे आप हमें डिस्टर्ब ना करें, क्योंकि हमें सोना है, क्योंकि हमें आगे का भी प्रवास आपको आपके शहर सही सलामत हमें पहुंचाना है। तो उस वजह से हमको वहाँ रुकना पड़ा।